सोलापूर महानगरपालिका 2025-26 ची सार्वजनिक निवडणूक जाहीर झालेली आहे। आज अर्ज छाननी होत आहे। तर आपण मित्रांनो तुम्ही पाहत असाल तर प्रभाग क्रमांक 23 हा जो हॉटस्पॉट होता, या प्रभागातून शेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपाचे सचिव प्रकाश राठोड यांनी चक्क भाजपाला दांडी मारत त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे। नेमकं या प्रभागामध्ये काय चालू आहे आपल्यासोबत जोडले आहेत शेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपाचे माजी सचिव प्रकाश राठोड साहेब। तुम्हाला एबी फॉर्म भेटलेला आहे, शुभेच्छा आहेत, पण नेमकं कसं चित्र पाहताय या निवडणुकीवर तुम्ही? प्रथम माझ्यावरती विश्वास ठेवून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा इथले शहर अध्यक्ष सचिन भाऊ चव्हाण असतील, अमोल बापू शिंदे असतील, यांच्यावरती माझे विश्वास ठेवून मला शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून मला एबी फॉर्म दिला। तुम्ही फॉर्म भरला। पूर्ण निवडणुकीची जी प्रक्रिया आहे भारताच्या संविधानामध्ये दिल्याप्रमाणे आज मी ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आज माझा अर्ज हा वैध ठरलेला आहे। तर मी आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहे। तर नेमकं काय झालं, कारण की आपण इतके वर्ष तुम्ही बीजेपीचे कामे केलेले आहेत, बीजेपीने तुम्हाला आश्वासन सुद्धा दिलं होतं की आम्ही भाऊ तुम्हाला तिकीट देऊ, पण आज तुम्ही अचानक सगळ्या या पक्षाला, मोठ्या पक्षाला दांडी मारत तुम्ही आज धनुष्यबाण हाती घेतलात, काय सांगा? नक्कीच मागील 1-2 वर्षापासून मी ज्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये काम करतो, मी 21 वर्ष महापालिकेमध्ये सर्व्हिस केले असल्यामुळे मला महापालिकेतला कणाकणा माहिती आहे। निधी कसा यूज करायचा, निधीचा उपयोग कसा करायचा, डेव्हलपमेंट कसं करायचं, आणि मागील माझे कामं बघून या शहराचे अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तळवलकर मला डायरेक्ट सरचिटणीस पद दिलं होतं आणि त्याने मला कमिटमेंट दिली की तुम्हाला एबी फॉर्म मी देणार, कारण तुमच्यासारखा सुशिक्षित व्यक्ती, निष्कलंक व्यक्ती ह्या सोलापूर महापालिकेमध्ये मला बघायचं आहे। पण स्थानिक लोकप्रतिनिधी माझ्या कामाचा जो धसका घेतला की याला जर का बीजेपी कडून तिकीट दिलं तर येणाऱ्या काळामध्ये मला हा अवघड जाईल, आमचा राजकारण संपेल, म्हणून मला त्याने तिकीट नाकारलं। हे मला जेव्हा कळालं तर 11th वरला मी शिंदे साहेबांकडून फोन करून किंवा सचिन साहेबांना फोन करून मी एबी फॉर्म घेतला आणि मी आजपासून अधिकृत शिवसेनेचा उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात करणार आहे। आपण बोललात की नाकारला, नेमकं कोण नाकारला, कुणाशी बोलणं झालं होतं? माझं कोणाशी बोलणं झालं नाही, कारण जे घाणेरडं राजकारण मला दिसते ह्या भागामध्ये की 24-24 तास झाले तरी फॉर्म मिळत नाहीये। राजकारण घाणेरडा बीजेपीचा आहे की स्थानिक प्रभागामध्येच? प्रभागामध्ये तर आहेच, पण सध्याला बीजेपीचं पण झालेलं आहे, कारण आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना जर का उमेदवार नागरू शकतात आणि आता जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं त्यांनी काम चेक करावं। आणि प्रत्येक घरामध्ये तुम्ही जर का प्रभाग 23 मध्ये कुठेही फिरला, सर्वे करा, प्रकाश राठोड प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे। अशा व्यक्तीला जर का तिकीट नाकारू शकतं तर मला न्याय देणारा एकच पक्ष असेल, ती शिवसेना। तुम्ही शहराध्यक्ष रोहिणीताई तळवलकर यांचे एकदम जवळच्या मानले जाता, आवडते मानले जाता, पण नेमकं काय झालं की बाबा रोहिणीताईंनी सुद्धा तुम्हाला नाकारलं? नाही, रोहिणीताईने नाकारलं नसेल। रोहिणीताईने मला बोललेलं की तुला तिकीट 100% देणार आहे, परंतु काही दबाव असणार आहे स्थानिक लोकांचं, त्यामुळे रोहिणीताईने कदाचित तिकीट मिळालं नसेल मला। प्रभाग 23 मध्ये तुम्ही बीजेपीचा प्रचार केलेला आहे, पण आता तुम्हाला जड जाणार आहे की तुम्ही आता धनुष्यबाण घेऊन तुम्ही आता प्रचाराला जाणार आहेत, लोक ऍक्सेप्ट करतील असं वाटतं? नक्कीच स्थानिक इलेक्शन मध्ये जेव्हा स्थानिक निवडणूक होतात त्याच्यामध्ये पक्ष हा महत्वाचा नाहीये, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी कसा आहे, उमेदवार कसा आहे, उमेदवारचा चेहरा कसा आहे, क्वालिटी, क्वांटिटी आणि एज्युकेशन, अनुभव हे सगळं चेक केलं जातं आणि व्यक्ती प्रेम असणारे लोक मतदान करतात। त्यामुळे मी एवढं पक्षाच्या चिन्हाला काही मानणार नाही, पण शिवसेना ही महाराष्ट्राच्या आवाजामध्ये, युवकाच्या हृदयामध्ये जो आवाज आहे तो शिवसैनिकाचा, तो बाण घेऊन मी प्रत्येक घराघरात पुनश्च जाणार आहे। नक्कीच मी जे मागे कामं केले 2-3-4 वर्षामध्ये कामाचं श्रेय मला मिळतील आणि आम्ही पॅनल बनवताना त्या पॅनल मध्ये सगळे एज्युकेटेड लोक घेतलेले आहेत, 1-2 शिक्षक आहेत, एक ग्रॅज्युएट आहे आणि मी स्वतः सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं महापालिकेचा अनुभव असल्यामुळे नक्कीच आमचा पॅनल जो आहे तो जिथून येणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो। शुभेच्छा आहेत सर पुढील वाटचालीसाठी आपल्यासाठी। तर हे होते प्रकाश राठोड ज्यांनी निर्धार केलेला आहे की काहीही करू, प्रभाग 23चा आम्ही बालेकिल्ला राखू आणि महानगरपालिकेवर शिंदे गटाचा झेंडा फडकू असं त्यांनी निर्धार केलेला आहे। पण येणारं काळ ठरवेल की प्रकाश राठोड विजय होणार का आणि शिंदे गट महानगरपालिकेवर भगवा फडकवणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आम्ही अपडेट देत राहू, तुम्ही पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज।